नमस्कार, माझं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवादमध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या पुनर्विकास हा शब्द किंवा इंग्रजीमध्ये रिडेव्हलपमेंट हा शब्द सातत्याने कानावर पडतोय. मात्र ह्या पुनर्विकास घडवून आणण्यासाठी म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या आहेत, ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, त्या गृहनिर्माण संस्थांच्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांच्या इमारती, त्या वास्तू आहेत, त्या जुन्या झालेल्या आहेत, त्या पडण्यासाठी आलेल्या आहेत, अति धोकादायक कॅटेगरीमध्ये आहेत. आणि अशा इमारती, वास्तू यांचा पुनर्विकास करण्यासाठी जी काय प्रक्रिया राबवण्यात येते याच्या संदर्भात आज इन्फॉर्मेशन किंवा आपण माहिती बोलू शकतो. आणि एक प्रकारे मी सांगेल की ही जी संवाद मी साधणार आहे ज्या व्यक्तींसोबत, तर त्या व्यक्ती एक प्रकारचं प्रशिक्षण देणार आहेत. हा संवाद प्रशिक्षण संवाद असेल असं मी म्हणेल. आणि यासाठी ही जी माहिती, संबंधित माहिती देण्यासाठी या पुनर्विकास आहे किंवा गृहनिर्माण संस्था काय आहेत या संदर्भात आपल्यासोबत रायगड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष राजाराम पाटील आहेत. आणि मी आत्ता महाडमध्ये आहेत, महाड पोलादपूर या ठिकाणी. तर पाटील साहेब, प्रथमतः खूप खूप आभार. आपण आपल्या खूपच बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला. आणि मी तुमच्या जसं आपलं फोनवर बोलणं झालं होतं की मी आपल्यासाठी भेटण्यासाठी येतोय आणि मला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तर थोडस आपण आपल्याविषयी, तशी मी माहिती सांगितली आपल्याविषयी, थोडं आपण आपल्याविषयी थोडी ओळख, स्वतःचा परिचय आपण करून दिला आमच्या प्रेक्षकांना खूप बरं होईल. नमस्कार, मी राजाराम पाटील, रायगड जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष. रायगड जिल्ह्यामध्ये हाऊसिंग फेडरेशन कार्यरत एक जुनं होतं जिल्ह्याचं, पण ते बंद अवस्थेत गेलं, म्हणजे बंद पडलं, त्याचं काही काम नव्हतं. साधारण कधी स्थापना झाली होती त्याच्याशी? ती जी खूप वर्षापूर्वी म्हणजे 1900च्या कालावधीमध्ये ती होती. म्हणजे ज्याने कोणी ती फेडरेशन निर्माण केलं, खरोखर त्यांना मान देण्यासारखंच आहे. कारण ती त्यावेळीची पण गरज होती. त्यावेळी हाऊसिंग सोसायटी इतक्या फोफावल्या नव्हत्या. आत्ता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यावेळी हाऊसिंग सोसायट्या कमी होत्या, तरी पण फेडरेशन जिल्ह्याचं तयार केलं होतं. खूप चांगली गोष्ट होती ती, पण ते पुढे चालवता चाललं नाही. मग जेव्हा आम्ही महाड तालुक्यासाठी प्रयत्न केला, महाडमध्ये ज्या काही हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक सभासदांमध्ये सभासदांची काय जबाबदारी आणि हाऊसिंग सोसायटींचं महत्त्व सभासदांमध्ये वाढावं, या दृष्टीने आम्ही ते महाड तालुका हाऊसिंग फेडरेशन तालुक्यापुरतं केलं होतं. पण जिल्ह्याचे DDR साहेब यांच्याशी संपर्क जेव्हा झाला तेव्हा जिल्ह्यासाठी फेडरेशन नाहीये आणि ते तुम्ही करावं, कारण माझ्या कामाची पद्धत ही लोकांपर्यंत घुसून करण्यातली आहे. आणि तेवढ्याच तळमळीने काम जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी समोरचा माणूस तुम्हाला स्वतःहून सांगेल, स्वतःहून, की तुम्ही हे काम करू शकता. आणि त्याच पद्धतीने हे फेडरेशन, जिल्हा लेवलचं फेडरेशन तयार झालं. तर नक्की फेडरेशनचं एक्झॅक्टली काम काय? आता आपण खूप बघतो की गृहनिर्माण संस्था आहेत, त्यांचे मेंबर्स आहेत, खूप मोठ्या मोठ्या संस्था असतात, कधी 100, कधी 200, कधी कधी 16 असतात, 15 असतात. पण ह्या संस्था कार्यरत असताना फेडरेशन एक्झॅक्टली काय त्यांना मदत करते? काय रिडेव्हलपमेंटवर येऊच आपण, पण प्रथमतः आता मला थोडं फेडरेशन विषयी जाणून घ्यायचं आहे, मला सुद्धा आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा. कारण की हे जे बघणारे प्रेक्षक आहेत ते कोणत्या ना कोणत्या संस्थेचे, गृहनिर्माण संस्थेचे मेंबर असतील, चेअरमॅन असेल, सेक्रेटरी असेल, खजिनदार असतील किंवा बोर्ड संचालक मंडळ असेल, कमिटी मेंबर असेल. तर एक्झॅक्टली फेडरेशन, कारण फेडरेशन ही पॅरेंट बॉडी आली सर्व कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची. बरोबर. म्हणजे एका इमारतीची एक सोसायटी असते, ती एक पॅरेंट बॉडी असते आणि त्या सोसायटीची पॅरेंट बॉडी फेडरेशन असते. तर एक्झॅक्टली फेडरेशन निर्माण का करावी लागली, किंवा तुम्हाला असं का वाटतं की आणि काय सपोर्ट काय करते, काम काय करते? आता कसं आहे, मूळ उद्देश फेडरेशनचा मूळ उद्देश, आता लोक असं समजतात की ते रिडेव्हलपमेंट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी फेडरेशनचा उपयोग जास्त आहे, पण नाही. माझं मत असं आहे आणि मला ती भावतं की तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारा जी व्यक्ती आहे ती त्याच्या कुटुंबासह तिथे वास्तव्यास असते. मग त्यांचं जे वर्तन आहे की मी माझ्या सोसायटीमध्ये राहतो किंवा मी माझ्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहतो, हे नसून की मी माझ्या फ्लॅटमध्ये राहतो, ही जी संकल्पना आहे ती बदलण्याचं महत्त्वाचं काम फेडरेशनचं आहे. याचं कारण आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून मोठ्या होऊ शकत नाही, तर संस्था म्हणून नक्कीच मोठ्या होऊ शकताय. तुम्ही जेव्हा संस्था ही माझी संस्था आहे
आणि या माझ्या संस्थेसाठी मला काम करायचं आहे, जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा काम कराल तुम्ही. कारण हाऊसिंग सोसायटी, इतर संस्था ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या इतर प्रकारच्या संस्था आहेत त्या बंद पडू शकतात, पण हाऊसिंग सोसायटी एकमेव अशी संस्था आहे की ती लाईफ लॉंग आहे, बंद पडू शकत नाही. मी माझ्या कुटुंबासाठी किंवा मी माझ्यासाठी घर घेतले तर माझ्या पश्चात माझं कुटुंब पण राहणार आहे, त्याची नंतरची पिढी पण तिथेच राहणार आहे. म्हणजे ही बंद न पडणारी हाऊसिंग सोसायटी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक त्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे एकतर सभासद आहेत, सभासदांमध्ये सुद्धा कोऑपरेटिव्ह बद्दल अवेअरनेस तयार करणं गरजेचं आहे. आणि सभासदाच्या सहसभासद म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला त्या कोऑपरेटिव्ह बद्दल, सहकारी संस्थेबद्दल एक आस्था निर्माण करण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या मनात उतराल, तुमच्या सोसायटीचं, संस्थेचं महत्त्व पटवून द्याल, तेव्हाच खऱ्या अर्थाने हाऊसिंग सोसायटीचं कामकाज उत्तमरित्या होईल. महाडमध्ये किंवा मी पाहिले किंवा माझ्या संपर्कातल्या अनेक हाऊसिंग सोसायटी अशा आहेत की ज्या परफेक्ट काम चालू आहे, अतिउत्तम काम चालू आहे. फेडरेशनचा हाच उद्देश आहे की तुम्हाला हाऊसिंग सोसायटी बद्दलचं महत्त्व पटवून देणं आणि तुमच्याकडनं काम करून घेणं. कसं असतं की हाऊसिंग सोसायटी ज्या आहेत, संस्था असते, ह्या संस्था आहेत, म्हणजे संस्था चालवण्यासाठी अध्यक्ष, सचिव, खजिनदाराची गरज लागते. कोणतरी ज्याला बनायचा तो बनतो, त्याचं स्वतःचं एक काम आहे, ऐच्छिक कार्य आहे. शेवटी ह्याच्यामध्ये कोणतं वेतन तुम्हाला भेटत नाही, ऐच्छिक कार्य आहे. ऐच्छिक कार्य असल्यामुळे कोणी मेंबरही त्यांना तसं विचारत नाही. आणि जे जबाबदारी घेतात 90% लोक तेही त्या अनुषंगाने फक्त मेंटेनन्स जमा करणे किंवा कुठे सिवरेज लाईन अडकली, पाणी नाही आलं, वॉचमॅन ठेवणे, ह्या सर्व गोष्टी करतात. तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ह्या कमिटीने काम करावं किंवा मेंबर्सने त्यांना प्रश्न विचारावे, यासाठी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण फेडरेशन देतं का? आता मी तर रायगड जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने महाड, पोलादपूर, माणगाव म्हणजे ह्या लिमिटेड तालुक्यांसाठी सध्या काम जोरात आहे. म्हणजे दरवर्षी किमान 1 ते 2 हाऊसिंग सोसायट्यांच्या पदाधिकारी यांच्यासाठी ट्रेनिंग तर घेतो. त्याच्यामध्ये बेसिक जे नॉलेज आहे की तुमचं रेकॉर्ड कसं ठेवणं अपेक्षित आहे, ऑडिट कसं होणं अपेक्षित आहे, सर्वात महत्त्वाची तुमची कमिटी कशी असावी, त्याच्यात तुमचे अध्यक्ष कसे असावेत, सचिव कसे असावेत आणि त्यांची जबाबदारी काय आहे. तुम्हाला तुमची जबाबदारी जर का जाणीव करून दिली, अर्थात माहिती नसते असं नाही, पण तुम्हाला बेस माहिती करून देणं, तुमच्या कामाच्या जबाबदारीतला बेस तयार करून देणं, तुम्हाला तसं तयार करणं, माझ्या दृष्टीने फेडरेशनची ही जबाबदारी मोठी आहे की तुम्हाला तुमची जबाबदारी, एक संस्था मोठी झाली तर ऑटोमॅटिक ती बघणारी संस्था शेजारची असते की त्याचे आदर्श घेते. बरोबर की अरे ह्या सोसायटीचं काम चांगलं होऊ शकतं तर माझं का नाही होऊ शकत. मग अशा संस्था तयार होणं आणि त्या परफेक्ट कायद्याच्या चौकटीत काम करता येणं. आता हाऊसिंग सोसायटी म्हटलं की तसं कायद्याच्या चौकटीत राहून काम होणारच नाही, कारण इथं अध्यक्ष, सभासदाचं एक मत असतं तर कुटुंबातल्या सदस्याचं दुसरं मत असतं. बरोबर. हाऊसिंग सोसायटीच्या कामाच्या रिलेटेड त्या मूळ सभासदाचं मत वेगळं असतं आणि घरातल्याच मेंबरचं एक मत वेगळं असतं. त्याच्यामुळे एकमत घडणं हाऊसिंग सोसायटीमध्ये कठीण असतं. आणि मग ते एकमत घडवण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग्स, प्रशिक्षण वेळोवेळी द्यायलाच पाहिजेत. किमान वर्षातनं 2 ट्रेनिंग त्या प्रत्येक एका हाऊसिंग सोसायटीसाठी अरेंज करता आलं पाहिजे. मी तर माझ्याकडे प्रत्येक रविवार आणि शनिवार असा ठेवलेला आहे की हाऊसिंग सोसायट्या ज्या काही येतात, फेडरेशनचे ऑफिस आहे महाडमध्ये आपल्याकडे, त्या ऑफिसमध्ये ते वेळ देतात, तासभर 2 तास गप्पा मारतो आम्ही. गप्पा मारता तुम्हाला काय शिकवायचं आहे ते आम्हाला माहिती असतं आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांना शिकवतो. आणि हे लगेच संपणारी गोष्ट नाहीये. बरोबर की मी आता तुम्हाला सांगितलं की अध्यक्षाची जबाबदारी अशी आहे, कमिटीची जबाबदारी अशी आहे आणि लगेच तुमच्याकडे तो बदल झाला, होत नाही आणि तसं होणारही नाही. तर तुम्हाला तो सतत संपर्कात राहून, तुमच्याशी सतत संवाद करून तुम्हाला त्या गोष्टीची सतत जाणीव करून देता आली पाहिजे आणि तेवढा वेळ देता आला पाहिजे. आणि तेवढा वेळ आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून देतो. महाड तालुक्यासाठी तर पूर्ण वेळ देतो. अनेक सोसायट्या, अगदी जर नाही म्हटलं तर आठवड्यातनं किमान 5 हाऊसिंग सोसायट्या
यांचं ट्रेनिंग, म्हणजे तसं ट्रेनिंग म्हणता येत नाही, प्रशिक्षण असतं थोडं, खेळी चर्चा होते. चर्चामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमची हाऊसिंग सोसायटी चांगल्या पद्धतीने काम करणं म्हणजे काय, बरोबर, तुम्हाला तुमची जबाबदारी काय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, काही काही अध्यक्ष कमिटी इतकी हुशार आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं सोसायटीचं रेकॉर्ड ठेवलेले आहेत. आता आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून, ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आदर्श हाऊसिंग सोसायटी महाडमध्ये आम्ही प्रयत्न केला होता नगरपालिकेच्या माध्यमातून. स्वच्छता अभियान, जे महाडमध्ये स्वच्छता अभियान होते, त्या स्वच्छता अभियानच्या अंतर्गत हाऊसिंग सोसायटी स्वच्छता अभियान, मग हाऊसिंग सोसायटीना बक्षिसं पण आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देऊ केलेली आहेत. उत्कृष्ट गृहिणी हाऊसिंग सोसायटीमधली, त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुमची स्वच्छता, हाऊसिंग सोसायटीची स्वच्छता, आणि हाऊसिंग सोसायटीची फक्त स्वच्छता म्हणजे काय की दप्तर, हाऊसिंग सोसायटीचे दप्तरांची स्वच्छता, लक्षात आलं का. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून व्यवस्थित करत आहोत. आता तुमच्यासारख्यांची साथ जर मिळेल तर अजून जिल्ह्यामध्ये पोचवू आपण नक्कीच. आणि मी अपेक्षा व्यक्त करतो, कारण अशा पद्धतीचं हाऊसिंग सोसायटी, खरं तर मी माझ्या बऱ्याच ठिकाणी बोलतोय की शासन असेल किंवा प्रशासन असेल किंवा तुमचे लोकल प्रतिनिधी असतील, ह्या हाऊसिंग सोसायटीकडे बघण्याचा दृष्टी अजून त्यांची त्या पद्धतीने आलेली नाही आहे. म्हणजे काय, पॉझिटिव्ह हाऊसिंग सोसायटी, म्हणजे हाऊसिंग सोसायटी की वेगळी संस्था आहे ही बघण्याची दृष्टी अजून त्यांच्याकडे आली नाही. कदाचित आरोप होईल माझा, पण पर्याय नाही, तुम्ही त्यांना पहिल्यांदा शिकवणं अपेक्षित आहे. म्हणजे हे जे प्रतिनिधी आहेत ते पक्षाच्या लेवलला काम करत आहेत, पण हाऊसिंग सोसायटीसाठी त्यांनी काम करणं, वेळ देणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून तो प्रयोग आपण करूच. नक्कीच सर. सर मला सांगा, आता पुनर्विकास महत्वाच्या मुद्द्यावर मी येतोय. पुनर्विकास हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रथमतः मी विचार की रायगड जिल्ह्यामध्ये साधारणपणे एकूण किती हाऊसिंग सोसायटीज आहेत ज्या रजिस्टर्ड आहेत, संख्या किती असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला सांगतो, महाड तालुक्यामध्ये जवळपास 350 आहेत. ओके, नुसतं महाड तालुक्यामध्ये ते नोंदणीकृत आहेत, बरोबर आहे. आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर 4,500च्या वरती आहेत, कारण हा आकडा 2022चा आहे. ओके, तर 2022 नंतर काही वाढलेल्या संस्था आहेत. 5,000 पकडू आपण, 5,000 तरी नक्कीच आहेत. 5,000 आहेत. आता 5,000 हाऊसिंग सोसायट्यामध्ये तुम्ही जो विषय काढला तो रिडेव्हलपमेंटचा, पुनर्विकास, त्याच्यामध्ये आता पुनर्विकासाच्या किती असतील? पण पुनर्विकासाच्या पहिली स्टेज जी आहे ती सोसायटी रजिस्ट्रेशन तर आहेच, पण त्याच्यानंतर मधली स्टेप जी अतिशय महत्वाची आहे, त्याच्याशिवाय पुनर्विकास शक्य नाही. तो भाग म्हणजे तुमचं कन्व्हेंट डीड. संस्थेच्या नावाने खालची जागा जर नसेल तर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी, त्याच प्रश्नाकडे ऍक्च्युअली मी येत होतो की रायगड जिल्ह्यातील जे काही पुनर्विकासासाठी ज्या आता गृहनिर्माण संस्था ज्या लागू होत आहेत त्यांना, जसं तुम्ही 10 वर्षे, कुठे 15 वर्षे, काही 25 वर्षे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जशा असं त्यांनी सांगितल्या त्या अनुषंगाने, तर यांना कायदेशीर, म्हणजे ह्या पुनर्विकासासाठी कायदेशीर आणि नियामक चौकटी कोणत्या लागू आहेत आणि त्या प्रभावीपणे अंमलात आणल्या जात आहेत का? आता याच्यासाठी काय आहे की मी जेव्हा मगाशी बोललो तुम्हाला की तुम्ही कन्व्हेंट डीड तुमचं झाले का, जर कन्व्हेंट डीड झालं नसेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही. बरोबर. मग जायचं असेल तर रिडेव्हलपमेंट कोण करेल, तर जागा मालक किंवा तो ज्या बिल्डरला अखत्यारपत्र आहे तो. हो, हे दोनच व्यक्ती, म्हणजे सोसायटी करू शकत नाही. म्हणून तुम्हाला पहिलं काय करायला लागेल की कन्व्हेंट डीड करून घ्यायला लागेल. आणि माझ्या अंदाजाने, कदाचित आकडा थोडाफार पुढे मागे होईल, पण कन्व्हेंट डीड ज्या संस्था झाल्या जिल्हा लेवलला त्याची टक्केवारी खूप कमी आहे, 40%. म्हणजे कन्व्हेंट डीड साठी लोकांमध्ये एवढी काही गैरसमजुती आहेत की त्यांना असं वाटतं की कन्व्हेंट डीड हा कधी ना कधी होणारा पार्ट आहे. मध्यंतरी अफवा आली, मी म्हणतो अफवा झाली, व्हॉट्सअपला ती फिरत होती की आता तुम्हाला कन्व्हेंट डीड करायची गरज नाही आहे. शासनाच्या व्हॉट्सअपला, म्हणजे शासनाचं होतं, शासनाचंच वरती नाव होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिले की आता तुम्हाला कन्व्हेंट डीड करायची गरज नाही, आता तुमचा सातबारा तुमच्या नावाने होणार, तुमचा फ्लॅट, तुमचा सातबारा, तुमचा प्रॉपर्टी कार्ड हे तुमच्या फ्लॅटनुसार होणार. आणि ही खूप वर्षापासून ती व्हॉट्सअप ग्रुपला चालत आलेली होती. कन्व्हेंस डीडच्या माध्यमातून मला सांगा की ज्या जागेचा माल आहे, सोसायटी ज्या ठिकाणी उभे आहे त्या जागेचे मालकी हक्क
सोसायटीकडे हँडओव्हर होतं ओरिजिनल मालकाकडून, सातबारा सोसायटीचं नाव लागतं का त्या तिथे राहणाऱ्या मालकांचं नाव लागतं, ओनर म्हणजे हाऊस ओनरचं नाव लागतं? सांगतो. कसं असतं की कन्व्हेन्स डीड कोण करून घेतं? आता कन्व्हेन्स डीड म्हणजे काय, शॉर्टली एकदम सांगतो. टायटल चेंज, प्रॉपर्टीचं टायटल चेंज म्हणजे आजच्या तारखेला टायटल म्हणजे जागा कुणाच्या नावाने इमारतीच्या खालची, तर ती बिल्डरच्या किंवा जागा मालकाच्या, की जी सोसायटीचा संपर्कातला व्यक्ती नाहीये किंवा सोसायटीमध्ये राहत नाही, त्याचा सोसायटीची काही संबंध नाहीये. त्यांनी डेव्हलप केले, पैसे कमवले, विकली आणि गेला, संपला विषय त्यांचा. इतकाच विषय आहे त्यांचा. म्हणजे बिल्डर म्हटला तर बिल्डरचा बिझनेस म्हणून त्यांनी डेव्हलप केली बिल्डिंग आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य कस्टमरला त्यांनी विकली फ्लॅट आणि तो निघून गेला. तर त्याच्यानंतर ती संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संस्थेच्या नावाने, व्यक्तीच्या नावाने नाही, तर संस्था ही कन्व्हेन्स डीडचे डॉक्युमेंट बनवू शकते, व्यक्ती बनवू शकत नाही. बरोबर. तर संस्थेच्या नावाने मग ते जे कोण पदाधिकारी आहेत त्यांच्या सायनिंग ऑथॉरिटीनी ते खरेदी करत रजिस्टर डॉक्युमेंट होतं आणि रजिस्टर डॉक्युमेंट झाल्यानंतर 7/12 असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल त्या ठिकाणी संस्थेचं नाव लागतं, एका व्यक्तीचं नाही. आता त्याच्यामध्ये संस्थेची काही जे अकाउंट्स किंवा दप्तर ठेवायचं जी गोष्टी आहेत त्या दप्तरामध्ये त्याची नोंदी असतात. म्हणजे नमुना आय रजिस्टर आपण म्हणतो. तर नमुना आय रजिस्टर मध्ये सभासदाचं नाव आणि त्याचे वारस बिरस सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मग खालची जागा संस्थेच्या नावाने जरी असली तरी वरती राहणाऱ्या सगळ्या सभासदांची कॉमन मालकी आहे. ओके. नाव नसतं पण संस्थेच्या सभासदांची मालकी, ओके, ते वास्तव्य करतात अशी मालकी त्यांची. ओके, बरोबर आहे. सर मला अजून म्हणजे पुढचा प्रश्न माझा आहे की नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देताना कोणत्या प्रमुख अडचणी येतात आणि त्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात आहेत आता सध्या किंवा जाव्यात असं तुम्हाला वाटतं? नाही म्हणजे पुनर्विकासासाठीच अडचणी काय येतात एक्झॅक्टली? आता तुम्ही जसं डीम कन्व्हेन्स सांगितलंय, कन्व्हेन्स डेट सांगितलं आपण, पण हा झाला मूळ जमीन मालकाचा किंवा जो बिल्डर असेल त्याचा टायटल चेंजचा विषय. आता त्याच्यानंतर पुढे नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, म्हाडा आहे, सिडको आहे, हे काही काही गोष्टी राबवतात सुद्धा पुनर्विकासासाठी सपोर्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर परंतु अडचणी येतात. आता अडचणी एक्झॅक्टली काय तुम्हाला असं समोर काय आल्या गोष्टी? आता पुनर्विकासासाठी कुठलीही महानगरपालिका किंवा कुठलेही प्रशासन सपोर्ट करत नाही. अरे बाप, बरोबर आहे. ते त्यांची काळजी करते. आता मग समजा नगरपालिका आहे तर त्यांची ती बाजू सांभाळून घेतात. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सांगतो कशी सांभाळून घेतात. इमारतीला 25 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष झाली आणि एखादी दुर्घटना त्या शहरामध्ये घडली, समजा महाडमध्ये तारीक गार्डनची दुर्घटना घडली महाडमध्ये, लगेच काय केलं महाड नगरपालिकेने, जेवढ्या 20 वर्षे 15 वर्षाच्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या बिल्डिंगना नोटीस देऊन टाकल्या. स्ट्रक्चर ऑडिटच्या. स्ट्रक्चर ऑडिट नुसतं नाही, खाली करायच्या पण रिकाम्या करायच्या. ओके, स्ट्रक्चर ऑडिट न करता म्हणजे डायरेक्ट अति धोकादायक म्हणून धोकादायक डिक्लेअरच केल्या. कुठलाही रिपोर्ट न बघता सुद्धा काही बिल्डिंग डिक्लेअर केल्यात की धोकादायक आणि खाली करा. मग त्या लोकांनी जायचं कुठे? मग सपोर्ट करतात म्हणायचं की विरोध करतात म्हणायचं? स्वतःच कपडे वाचवण्याची काय झाली? मग मी ते म्हणायला मोकळे, आम्ही तुम्हाला नोटीस बजावणी केली होती, बरोबर, तुम्ही बाहेर नाही पडलात, आता दुर्घटना घडली तुमची जबाबदारी, हात झटकायला मोकळे. मग सपोर्ट म्हणता येणार नाही, सपोर्ट करतच नाहीत मुळात. तर सपोर्ट करण्याची जी संस्था आहे ती हाऊसिंग सोसायटीच आहे, त्याने सपोर्ट मिळवायचा आहे. आपण उलटा विचार करतो त्याने सपोर्ट करायला पाहिजे. नाही, माझं सरळ मत आहे की संस्थेला गरज आहे ना, त्या हाऊसिंग सोसायटीनी त्या प्राधिकरणाची मदत घ्यायची आहे आणि मदत करायला ते तयार असतात. काय मदत घेणार? आता म्हणजे मदत म्हणजे काय, तुम्हाला टेक्निकली रीड स्ट्रक्चर ऑडिट आहे. बरोबर आहे. नगरपालिकेचे जे नियुक्त असतात त्यांच्या पॅनलवरती त्यांना तुम्ही नियुक्त करू शकता स्ट्रक्चर ऑडिटर म्हणून. स्ट्रक्चर ऑडिट म्हणून नगरपालिकेची मदत घेऊ शकता. पण ते तर सरळ बोलते की खालीच करा, मग जायचं कुठे? नाही, खाली करा कधी वेळ येते की जेव्हा तुम्ही त्या स्ट्रक्चर ऑडिट मध्ये साठी तयार होत नाही. ओके. एखादी हाऊसिंग जसं आपण सांगितलं कोणती बिल्डिंग इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली आणि जेवढ्या अशा आहेत ज्या 20 वर्षापूर्वीच्या 15 वर्षापूर्वीच्या त्यांना ह्या नोटीस काढल्या की रिकाम्या करा. बरोबर आहे. म्हणजे हे लोकांनी तर डायरेक्ट हात झटकले, कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेने. बरोबर आहे.
मग अशा वेळीच आता ह्यांनी सांगतं खाली करा, मग त्याला चॅलेंज करावं लागतं. मग कोणी चॅलेंज करायचं? नाही, चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला चॅलेंज करताना स्ट्रक्चर ऑडिट साठी विनंती करायची. ओके. चॅलेंज जर करायचं असेल, नाही काही सोसायटीने केलं ना. ओके. काय केलं, स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं त्यांच्याच माणसाकडनं. ऑडिट रिपोर्ट मध्ये ज्या काही त्रुटी निदर्शनास आणल्या, C1, C2, C3 कॅटेगरी, बरोबर आहे, मग त्याची दुरुस्ती केल्या. दुरुस्ती जेवढ्या दुरुस्ती सुचवल्या त्या दुरुस्ती केल्यानंतर रिपोर्ट दिला गेला की आमची आता धोकादायक नाहीये. ओके. त्यांनी दिलं ना पत्र, येस ओके तुम्ही राहू शकता, 5 वर्ष राहण्याजोगे आहेत. ओके. असं क्लिअरन्स पण दिलं ना. पण रिडेव्हलपमेंटला या प्राधिकरणाच्या माध्यमातून काय मदत मिळते का, असं जर प्रश्न असेल तर काही मदत मिळत नाही. 0. म्हणजे फंडिंग किंवा असं जर काय फंडिंग तर देणार अजिबात नाही, काही मदत मिळत नाही. गटार साफ केली तरी खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे आमच्या हाऊसिंग सोसायट्यांची समोरची गटार वेळेत साफ केली तर जी दुर्गंधी किंवा तिचं मच्छर किंवा बाकीचे जे डेंगू वगैरे आहे ना ते होणार नाही. बरोबर. तेवढं जरी केलं ना तरी भरपूर झालं. ते टायमिंग मध्ये करणं अपेक्षित आहे, ते होत नाहीये. आणि शेड्यूल जे ठरलेलं आहे, तुम्हाला शासनाच्या GRने शेड्यूल दिलेलं आहे की तुम्हाला ती फवारणी किंवा ती साफसफाई करायची आहे. ते जे शेड्यूल दिले त्या टायमिंग नुसार जरी केलं ना तरी स्वच्छता तयार होईल. तर मला सांग, आता आपल्याला माहिती रायगड जिल्ह्यामध्ये 2 तालुके असे आहेत, पनवेल आणि उरण, जिथे सिडको प्राधिकरण आहे. बरोबर. म्हणजे सिडकोने जमीन संपादित केली, स्थानिक भूमिपुत्रा प्रकल्पग्रस्तांना बनवलं, स्थानिक भूमिपुत्राची शेतजमीन घेतली, तिथं ते शहर वसवलं. मग ते JNPT असू दे, पनवेल, नवीन पनवेल असू दे, खांदा कॉलनी आहे, कळंबोली आहे, सिडको नोड आपण ज्याला बोलतो, म्हणजे आपण रायगड जिल्ह्याची गोष्ट करतो. मात्र ह्या साहेब जमिनी आहेत ना, फ्री होल्ड नाहीये, या लीज होल्डवर आहे. बरोबर. आता मला सांगा, अशा वेळेला पुनर्विकासाचा जेव्हा विषय येतो त्या संस्थेने डोकं आपटायचं कुठे? कारण की मुळामध्ये ते मालकच नाहीयेत. मालक आहे सिडकोकडे जावा, सिडकोला 4 वेळा नमस्कार करा, मग सिडको, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये त्यांना एवढा त्रास होतो फ्री होल्ड नसल्यामुळे. फ्री होल्ड तर मला वाटतच नाही की कोणतेही सरकार ते करणार नाही, कारण की मालकी हक्क आपल्याला आपण दिलं, जमिनीचा कोण लवकर हे करत नाही. ह्यांची स्वतः अजूनही नवी मुंबई सिडकोने डेव्हलप केलेल्या जो नवी मुंबई नोड आहे त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्सवर लिझर म्हणून लिहून येतं. आमच्या प्रॉपर्टी टॅक्सवर लिझर म्हणून लिहून येतं, आम्ही ओनर म्हणून नाही आहोत. मग अशा वेळेला फेडरेशन म्हणून तुमची काय भूमिका असेल त्या ठिकाणी? नाही ना, आता इथे जर तुम्हाला अग्रीमेंट तसं झालेलं आहे, तुम्हाला बिल्डिंग डेव्हलप करून त्याने दिलेलं आहे, तुम्हाला बिल्डिंग डेव्हलप नाही सर, बिल्डिंग डेव्हलप हा सिडकोचा विषय आहे. सिडकोने काही बिल्डिंग उभी केल्या, ओके, पण काही काय केले, प्रायव्हेट बिल्डरने घेतल्या, त्याच्यावर बिल्डिंग बांधल्या, आणि आता ते किंवा काही गृहनिर्माण संस्थाने घेतल्या, टेंडर फ्रॉड असे असतात त्याचे बांधल्या, त्याला 30 वर्ष झाली पूर्ण. तिकडे 30 वर्षाचा GR आहे, म्हणजे लागू नियम आहे की 30 वर्ष जुनी झालेली, मोडकळीस आलेली, राहण्याजोगे नसणारी, अतिधोका असणारे बिल्डिंग तुम्हाला रिडेव्हलपमेंट टाकायची, पुनर्विकासासाठी टाकायचे. परंतु फ्री होल्ड नसल्यामुळे ती जमीन कन्व्हेन्स डेट जे आहे ते कसं शक्य आहे मला सांगा? नाही, शक्य आहे ना. कन्व्हेन्स डीड सुद्धा शक्य आहे. जर हाऊसिंग सोसायटी नोंदणीकृत आहे आणि तुम्ही सिडकोकडे मागणी केली की आम्हाला आमच्या इमारतीच्या खालची जागा सोसायटीच्या नावाने करून द्या, आम्ही सक्षम आहोत पुढची जबाबदारी स्वीकारायला, तुम्ही मागणी तरी करा. तुम्ही आपल्या फेडरेशनच्या माध्यमातून सिडकोकडे मागणी करू. ओके, लक्षात आलं? आणि सहज शक्य आहे त्या गोष्टी, अशक्य गोष्ट काहीच नाहीये. सिडको मालकी हक्क सोडतच नाही ना. सोडणार नाही, सोडावंच लागेल त्यांना. फ्री होल्ड करतच नाहीये, करावंच लागणार. जर तुम्ही तुमच्या हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशनची आहे तर हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला कन्व्हेन्स डीड हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. मग सिडको असेल किंवा अजून कुठे असेल, सिडकोला एक प्राधिकरण तुम्हाला ते बांधकाम करण्याच्या सगळ्या गोष्टी दिल्यात, आणि मग तुम्ही आम्हाला का हस्तांतर करून दिले, सोसायटी का करून दिली? ज्या अर्थी हाऊसिंग सोसायटी नोंदणीकृत आहे त्या अर्थी तुम्हाला जागा पण कन्व्हेन्स डीड सिडको करून देणार. मी प्रेक्षकांना सांगेल, ही खूप महत्वाची बाब राजाराम पाटील यांनी सांगितलेली आहे की सिडको सोबत सुद्धा कन्व्हेन्स डीड होऊ शकतं, त्यासाठी फेडरेशन पुढाकार घेणार. कारण की आतापर्यंत सिडकोने कधीही मालकी हक्क सोडलेला नाही. सिडको फक्त पैसे मागते, मी आपल्याला सांगतो, सिडको पैसे मागते,
तुम्हाला जर रिडेव्हलपमेंट करायची ना तुम्हाला एवढे पैसे भरा, बरोबर, पण कन्व्हिन्स करून देणार नाही, कारण की आम्ही मालक आहोत. तुम्ही रिडेव्हलपमेंट करा, तिकडे तुम्ही विमा काय म्हणतात ना, तुम्ही ते बुर्ज खलिफा उभी करा, पण जमिनीचे मालक आम्हीच आहोत असं सिडको सरळ बोलते. सिडको ट्रायपार्टी अग्रीमेंट करते, परंतु सिडको कन्व्हिन्स करत नाही. सिडको तुम्हाला परमिट करते की तुम्ही रिडेव्हलपमेंट करा. आपण जुन्या कायद्यांनाच चालतोय. ओके, नवीन कायदे सुद्धा बनवू शकतो ना. बरोबर, नवीन कायदे सुद्धा अंमलात येऊ शकतो. सर तुम्ही इन कॅमेरा बोलताय, लक्षात ठेवा, तुम्हाला जबाबदारीने बोलावं लागेल. 100% बोलतोय. सर्व लोक येऊ देत ना. जेव्हा आपण जुन्या कायद्याच्या आधारानेच आपण जातोय, मग सिडकोच्या ज्या जुने कायदे आहेत ते बदल होऊ शकतात. बरोबर, बदलू शकतात. तेवढे सक्षम शासन आहे, बदल अपेक्षित आहे, मागणी करा, बदल होऊ शकतो. तुम्ही मागणी वैयक्तिकरित्या फक्त करत असाल आणि सिडकोला जबाबदार दोष देत असाल तर ते कायदे बदलण्याचं ताकद जी आहे ती कुणाकडे आहे? आम जनतेकडे आहे. आम जनतेकडे आहे ना. मग तुम्ही मॉबने तुम्ही जर गेलात, सिडकोचे संपूर्ण जेवढे काही एरिया आहे त्या सगळ्याच एकत्र आल्यात आणि मागणी केली, तर काय बदल अपेक्षित आहे का नाही? होऊ शकतं ना. मग माझं असंच म्हणणं आहे की तुम्ही ती मागणी करा. मागणी केल्यानंतर जर मिळत नाही तर संघर्ष आहेच ना. आणि मिळणार. कायदा बदलायला किती वेळ लागतोय? किती कायदे बदल झालेत? खूप झालेत. अमेंडमेंट खूप झालेत ना. खूप बदल झालेत आणि तसं अपेक्षित आहे. आणि तुमच्या एकट्याचं मत नाही किंवा माझं एकट्याचं मत नाहीये, हे सगळ्या सिडकोवासियांचं मत आहे. एकदम बरोबर आहे ना. मग ते वंचित आहेत. आजच्या तारखेला अनेक सिडको माझ्याकडे बरेचशा सिडको मधले आलेत. मी त्यांना चक्क एवढं सांगितलंय की ते आमच्या अधिकारात किंवा कार्यक्षेत्रात नाहीयेत. तुम्ही आमच्या फेडरेशनच्या कार्यक्षेत्रात नाहीयेत म्हणून आम्ही तुम्हाला काय सपोर्ट करत नाही, असंच मी उत्तर दिलं आतापर्यंत त्यांना. पण आता तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितोय की जरी नसेल आमचं कार्यक्षेत्र तरी तुम्हाला बदल अपेक्षित असेल तर तुम्हाला. तुमचं कार्यक्षेत्र रायगड जिल्ह्यामध्ये येतात. सिडको हा पार्ट वेगळा जर थोडा नाही, सोसायटी वेगळं होतं. तरी तुला सांगतो की बेलापूर संपलं की रायगड जिल्हा सुरू होतो. मग रायगड जिल्ह्यामध्ये पुढे रायगड जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये जे काही सिडकोचं बांधकाम आहे आणि मग जे काय अपेक्षित आहे त्या सोसायटीला, संस्था असेल तरच, सोसायटीला नसेल तर नाही. जर सोसायटी असेल, नोंदणीकृत संस्था असेल आणि ती सिडकोची अंडर नोंदणी असेल, बरोबर ना, तर त्याच्यासाठी आपल्याला जे वेगळं काम करायला अपेक्षित आहे ते करायला माझी वैयक्तिक तयारी आहे आणि फेडरेशनच्या माध्यमातून नक्की आहे. आपण थोडं ग्रामपंचायती भागात येऊ. ग्रामपंचायतीमध्ये जुनं घर असतं, ते मोठं घर असतात, मोठी घरं असतात, तर ते प्लॉट करतात. एक तयार ग्रामपंचायत हद्द असते, गावठाण विभाग आपण त्याला बोलतो. बिल्डरला येतात 50-50 मध्ये, 50% बिल्डर घेतो, 50% जो मालक असतो जमीन त्याच्याकडे. मग त्यांचं 60-40, 50-50 जो व्यवहार असतो किंवा अख्खी जागा देतात आणि बिल्डिंगचे पैसे घेऊन मोकळे होतात. मात्र आतापर्यंतच्या आलेल्या केसेस आहेत. आपला आवास अधिकार एक संस्था आहे, लिगल ऍडवायझरी संस्था आहे आपला आवास अधिकार. जेव्हा त्यांनी एक सर्वे केला होता तर त्यांनी त्यांच्यासमोर गोष्ट आली की ती जमीन आहे ना, जमिनीचे मालक अद्यापही तो बिल्डर नाहीये, तो मूळ जो होता त्याचा घर तोच आहे. परंतु आता ती पूर्ण फ्लॅट आहे, 16 फ्लॅट आहे, 12 फ्लॅट आहेत, ते विकले गेलेत. तो बिल्डर निघून गेला, डेव्हलपर जो निघून गेला. आता ह्यांना काय झालं की यांना आता रिडेव्हलपमेंट करायची, कारण की त्या एवढं सक्षम बांधकाम नसतं. 15-20 वर्षामध्ये ते संपून जातं. सोसायटी बांधली, सर्व केलं, सोसायटी आली, सर्व झालं, बिल्डरने ते सर्व करून दिलं. म्हणजे घर मालका एनओसी दिली, जमीन मालका एनओसी दिली, सर्व दिलं. आणि मग तिकडं आता सर्व बिल्डर बाजूला झाला, डेव्हलपर आहे, जमीन मालक पण असेल तर असेल, प्रॉपर्टी असेल तर असेल, अदरवाईज नाहीये. पण आता त्या लोकांना रिडेव्हलपमेंटला जायचंय आणि मग ते अडकले ना सर. मग अशा वेळेला काय करतात, जमीन मालक अडवून बसतात की आम्ही तुम्हाला देणार नाही पूर्ण हक्क. संस्था रजिस्टर्ड आहे, सोसायटी आहे, पण जमीन मालक हे करत नाही, ताबा सोडत नाही. अशा वेळेस अशा ह्या प्रॉब्लेम मध्ये सोसायटीने काय करणं अपेक्षित आहे असं वाटतं? एकदम कायदा खूप छान बनलेला आहे, मोपा ऍक्ट. तो अतिशय सोसायटीसाठी फायदेशीर आहे. शासन आपल्या बाजूने आहे, म्हणजे कायदाच आपल्या बाजूने आहे की जर अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये, म्हणजे जागा मालक तयार नाही आहे, बिल्डर तयार नाही, किंवा मयत आहेत किंवा वारस नोंदी वेगवेगळ्या झाल्यात. महाडमध्ये तर खूप असे प्रॉब्लेम्स आहेत. बिल्डर पण मयत आहे, जागा मालक पण मयत आहे, वारस होते ते वारस अनेक आहेत
आणि ते वारस सगळे काही ठिकाणी फॉरेनला आहेत, काही बाहेर आहेत, कुठं पत्ता नाही. वारसाची नोंदी झाल्यात, नावं लागलेत जागेवरती, म्हणजे बिल्डिंगच्या खालच्या जागेवरती वारसांची नावं लागलीत. बरोबर. खरं तर ती लागायला नाही पाहिजेत, कारण जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनतोय, डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनतोय, तेव्हा डेव्हलपरला किंवा त्या बिल्डरला ते राईट सगळे जागेचे जातात. त्या जागेच्या मोबदल्यात त्या जागा मालकाला फ्लॅट किंवा काही पैसे मिळतात जागेच्या मोबदल्यात. मग जागेचा अधिकार तिथं जागा मालकाचा राहतो का? तर नाही राहत. पण तरी सुद्धा वारस नोंदी झाल्यात जागा मालक मयत झाल्यानंतर, ते चुकीचं आहे. मग अशा वेळेला डीम कन्व्हेन्स हा जो प्रस्ताव आहे तो खूप आता मध्यंतरी शासनाने काढलो 1-2 वर्षापूर्वी, 1 महिन्यामध्ये डीम कन्व्हेन्स, 1च महिन्यामध्ये. आणि मी जवळपास महाड तालुक्यातले जो 15 दाखले डीम कन्व्हेन्सचे 1च महिन्यात घेतलेली ऑर्डर, आणि दुसऱ्या महिन्यात ती जागा त्यांच्या नावाने एकदम क्रिटिकल मॅटरमध्ये. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं काहीच नाही तिथे, म्हणजे जागा मालक एकदम विरोधात आहे. ते डीम कन्व्हेन्स 1 महिन्यामध्ये ऑर्डर पूर्ण होऊन दुसऱ्या महिन्यात ती जागा संस्थेच्या नावाने झालेली आहे. अशा प्रकारे आहेत. आणि आपल्याला ज्या काही नवीन कायदे बदल होतात किंवा नवीन काय अमेंडमेंट येते त्याच्याकडे फोकस करणं, त्याच्याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे ना. लोकांना माहिती नाहीये फेडरेशन होतं म्हणून ह्या शक्य गोष्टी झाल्या. बरोबर. त्या 15 लोकांना नाही मिळालं फेडरेशनमुळे, आणि ते आजच्या तारखेला ते रिडेव्हलपमेंट कधी पण करू शकतात, कधीही करू शकतात. बरोबर. तर मला सांगा, हे आता आपण संस्थेच्या विषयी बोललो, सोसायटीच्या विषयी बोललो, पुनर्विकास जेव्हा प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस सोसायटीला कायद्यांचं ज्ञान हवं तसं नसतं. नाही, ॲज अ जर्नलिस्ट म्हणून मी बघितलंय की ज्या बिल्डरला म्हणजे या डेव्हलपरला ती पुनर्विकास करायचा असतो ना, तो मस्त आपला खेळ रचतो, डावपेच सर्व ठेवतो. तो स्वतःची PMC तिकडं अगोदर पाठवतो. त्या म्हणजे बिल्डरच सर्व करतो ज्याला पाहिजे. PMCच्या माध्यमातून एक फिजिबल रिपोर्ट बनवणे, सोसायटीचं सर्व गोष्टी लायझिंग करणे आणि सर्व करून त्या स्वतःला कसं मला त्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटेल, ती बिल्डर रिडेव्हलपमेंटचं ते सर्व करतो. या सर्व गोष्टीमध्ये मी म्हणजे आम्ही ओपनली बघितलं. याच्यामुळे आरोप असू दे किंवा ते बिल्डर लॉबीला, तर मी तर अजिबात म्हणजे ते खोटारडेच आहेत या सर्व बाबतीमध्ये. आणि आम्ही बघितले आहे आमच्या इथले 2-4 सोसायटीच्या बाबतीमध्ये, तर ते सर्व पैशाच्या जोरावर करतात. म्हणजे सोसायटीचे काही मेंबर्स असेल, 51% गरज आहे फक्त. 51% लोकांनी हा होकार दिला की होऊन जातं डेव्हलपमेंट, ज्याला PMCला किंवा त्या डेव्हलपरला डी अग्रीमेंट होऊन जातं, डेव्हलपर अग्रीमेंट. तर तो हे सर्व पैशा जोरावर करतो. तर अशा परिस्थितीमध्ये हे सर्व पैशा जोरावर करत असताना सोसायटीला जर कायदेशीर म्हणजे कायदेशीर ज्ञान असेल पाहिजे, म्हणजे या सर्व गोष्टीसाठी, त्यासाठी त्यांनी लीगल ऍडवायझर नेमणं गरजेचं असतं. ते कधी नेमत नाही. दुसरं, लीगल ऍडवायझरचा कॉस्ट जास्त असेल किंवा काय असेल वॉट एव्हर, पण लीगल ऍडवायझरची गरज आहे का? आणि ह्याच्या पण पलीकडे जाऊन फेडरेशन यासाठी त्यांना कशा प्रकारे नॉलेजेबल करेल हे मला सांगा. महत्वाचा विषय आहे हा. आणि रिडेव्हलपमेंट सारखा आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये, मी म्हणतो माझ्या तालुक्यामध्येच खूप मोठा त्रासदायक विषय झालेला आहे, खूप त्रासदायक. आता याची कारणं पण तशीच आहेत. आता याची कारणं म्हणजे दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ नाही. मी असं म्हणतो की शासनाने एक नवीन GR काढलाय की तुम्ही मगाशी म्हणालात 51%, बरोबर आहे. मग शासनाला माहिती आहे की 100% एकमत ह्या हाऊसिंग सोसायटीमध्ये होणारच नाही, शक्यच नाही, बरोबर आहे. मग ऑप्शनल दिलेत ना, नको ना 100%, 50% पेक्षा एक व्यक्ती, आणि शक्य आहे ते. म्हणजे 51% जर का ठरवलं रिडेव्हलपमेंट करायचं तर शक्य आहे. हो, बरोबर. आणि बाकीच्या 49 लोकांनी, अख्ख्या 49 लोकांनी तुमच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेतलं, नोंदणी घेतल्या, कोर्ट मॅटर केला, तरी सुद्धा तुमचं रिडेव्हलपमेंट सक्सेस होणार, हे ते कायद्यात लिहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला किती सवलत दिलेली आहे, तुम्हाला तुमच्या दारापर्यंत शासनाने आणून ठेवलं की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करा, ही काळाची गरज आहे, बरोबर. ती ओळखून. आता जर जुन्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आणि अशा पद्धतीने जर काढल्या नाहीत तर ऍक्सिडेंट म्हणजे काय, दुर्घटनाच होणार. ही दुर्घटना ओळखूनच हे निर्णय घेतलेत ना शासनाने. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे की रिडेव्हलपमेंटला त्या सोसायटीनी समोर आलं पाहिजे,
जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीची ताकद फेडरेशनकडे आहे. सगळे प्रॉब्लेम ओके. म्हणजे कुठलेही असू देत. आता याच्यात माझ्या दृष्टीने प्रशासकीय प्रॉब्लेम कमी आहेत, पण तुमच्यात अंतर्गत प्रॉब्लेम जास्त आहेत. हाऊसिंग सोसायटीमधले प्रत्येक व्यक्तीची मानसिकता 500 रुपये आणि 1000 रुपये मेंटेनन्स मासिक द्यायला त्रास होतो त्यांना. तर कन्व्हेन्स डीडचे साहेब, तुम्हाला मी विषय असा सांगतो की मध्येच कन्व्हेन्स डीड झाल्याशिवाय तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जाता येणार नाही. बरोबर. हे माहिती असताना देखील 30 वर्षाच्या इमारतीचं कन्व्हेन्स डीड करण्यासाठी जेव्हा मी प्रयत्न करतो किंवा आमचं फेडरेशन प्रयत्न करतो, तर खर्च किती येईल? आता 5-10 लाखाची खालची जागा तुमची आणि 5-10 हजार रुपये तुम्हाला जर खर्च येणार असेल तर एवढा खर्च, मग तुम्हाला त्याचा बेसच कळला नाहीये. आजच्या तारखेला तुमची 30 वर्षाची बिल्डिंग झालेली आहे आणि तुम्हाला रिडेव्हलपमेंट करणार कधी ना कधी तर करावीच लागणार आहे. पण आजच्या तारखेला जे मेंबर्स आहेत ते विचार काय करतात की कन्व्हेन्स डीड आधी कशाला करायला पाहिजे आणि एवढा खर्च असेल तर कन्व्हेन्स डीड नको. 5-10 हजारासाठी पण ते अशी लोक आहेत. तर मग तुम्हाला इथं किती कायदे स्ट्रॉंग बनवले, तुमच्या बाजूने बोललेले, हाऊसिंग सोसायटीच्या बाजूने बोलले, तर तुम्हाला उपयोग काय तिथे बोलणार? आणि ही लोक कोण असतात? 2-3% लोक असतात. 1-2% लोक आर्थिकदृष्ट्या खरोखर ते पात्र नाही आहेत म्हणा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही दुर्बल असतील काय. तर ती लोक तुम्हाला जर विरोध करत असतील तर सोसायटीची जबाबदारी त्यांना पण तुम्हाला तो सोबत घेऊन जायचं आहे, कन्व्हिन्स करून त्यांना पण घ्यायचं आहे. एखादा मेंबर पैसे नाही देत ना, नको देऊ देत, ते पण पैसे आपण सहन करू, कधीतरी त्याच्याकडे जेव्हा पैसे जमा होतील त्यावेळी येतील. बरोबर. म्हणून इथं शासनाचा पहिलं नोंदणी संस्था नोंदणी करताना सिंकिंग फंड जो पार्ट असतो ना, तो इथं महत्वाचा येतो माझ्या दृष्टीने. मी अनेक वेळा सोसायटीला सांगतो की तुम्ही सिंकिंग फंड थोडं थोडं तयार करा. 10% दर महिन्याच्या पैसे तुम्ही जमा करताना त्याच्या 10% वेगळं करा ना, जास्त नकोच. बरोबर. 500 रुपयाचे मध्ये 10% 50 रुपये वेगळे काढा. 25 लोक आहेत, 20 लोक आहेत, 20 रुपयानं दर महिन्याला जी जमा होती रक्कम ती बाजूला ठेवा. कन्व्हेन्स डीड तुमचं सहज त्या खर्चात होईल. 2-3 महिन्यामध्ये पैसे होऊन जाईल. मी असे प्रोजेक्ट करायचे मानसिकता आहे की तुम्ही स्टार्ट हाऊसिंग सोसायटी नोंदणीपासून सिंकिंग फंड प्रोव्हिजन करत गेलात तर 25 वर्षामध्ये तुमची नवीन बिल्डिंग रिडेव्हलपमेंटची करण्याची ताकद तुमच्यामध्ये तयार होईल. एवढी मानसिक, एवढं त्याच्यात हाऊसिंग मध्ये काम करण्यासारखं आहे. पण तुम्ही त्याचा विचारच करत नाही. तुम्ही आजच्या तारखेचा विचार करता, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करत नाहीये. मी जिवंत आहे तोपर्यंतचा विचार करता. तुम्ही घर घेतलेलं आहेत ना, जे तुम्ही घर घेतलेलं आहे तुम्ही एकट्यासाठी नाही घेतलं तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ते घर घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार काय करता का पाहिजे, तुमच्या पुढच्या पिढीचा पण त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये विचार करून वागलं पाहिजे आजच्या तारखेला. बरोबर. तर आजच्या तारखेला आज काय जी फॅक्ट आहे त्याच पद्धतीचं तुम्ही वर्तणूक करता आणि मग हाऊसिंग सोसायटीची सगळी कामं ठप्प होतात. सर मला सांगा, हे जे तुम्ही आता कन्व्हिन्स डीड किंवा डीम कन्व्हिन्स केलं, सोसायटी केली, आता डेव्हलपमेंटला जायचंय बरोबर, आणि त्यांना माहिती पडली की आपलं डीम कन्व्हिन्स झाले नाहीये, पॅनल्टी असते शासना, पॅनल्टी मारता का मग कन्व्हिन्स डीड करायला गेला लेट? नाही ना, तेच तर कसं आहे की तुमची जबाबदारी आहे, त्या सोसायटीची जबाबदारी नाही. समजा एवढ्या सोसायटी केली 20-25 वर्ष नाही, सोसायटी आता 30 वर्षांतर जागा आल्या कन्व्हिन्स डीड करायची, शासन काय पॅनल्टी आकारतात? नाही ना, नाही आकारत. नाही. पॅनल्टी कशी आकारणार सांगा? सोसायटी रजिस्ट्रेशन करून दिले, कायदे तयार केलेत. हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशनचे कायदे वेगळे आहेत. रजिस्ट्रेशनचं नंतर तुम्हाला पहिलं काम काय आहे तुमच्या उद्दिष्टामध्ये, तर कन्व्हिन्स डीड नाही केलं ना त्यांनी, 30 वर्ष नाही केलं. मग आता त्या जबाबदारी त्या संचालकाची आहे ना, कमिटीची आहे ना. ती पॅनल्टी आहे का? म्हणजे शासन पॅनल्टी आकारतं? पॅनल्टी नाही ना, नाही पॅनल्टी, लेट फी विट फी काहीच नाहीये, काही नाही, काहीच नाही, काही नाही. आणि आकारू नाही, ती आकारू पण नाही, कारण की क्राईम नाहीये कोणत्या प्रकारे. नाही आकारू नाही. पण मग याच्यामध्ये आपलं काम सुरू होतं. ओके. तुमचं देखील आणि माझं देखील, की तुम्हाला त्या लोकांना कन्व्हिन्स करायचं आहे की तुमचं पहिलं उद्दिष्ट काय आहे की कन्व्हिन्स डीड. बरोबर. तुम्ही मासिक वर्गणी किती रुपये जमा करताय आणि त्याच्यातनं खर्च कसा भागवताय तो पार्ट तुमचा राहिला. पण कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला अतिशय महत्वाचं काय जर आहे तर कन्व्हिन्स डीड. हे कोणाची जबाबदारी आहे? तुमची आणि माझी, त्या सोसायटीची नाहीच. पण त्यांची खरं तर जबाबदारी त्यांचीच आहे, पण त्यांना ती माहिती पोहोचवणं किंवा त्याच्या किती गरज आहे, किती महत्वाची ती गोष्ट आहे या उद्देशाने. म्हणजे सांगू नये शोकांतिका आहे की ते युगो आहेत. काय युग आहेत? कन्व्हिन्स डीड करायला समजा तुमच्यापैकी एखादा सदस्य
म्हणजे अध्यक्ष असेल, सचिव असेल, कोणीतरी पुढाकार घेतो. बरोबर आहे. घ्यायला पाहिजे कोणीतरी. हो, हो. कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायला पाहिजे. जेव्हा एखाद्या व्यक्तीने पुढाकार घेतला जातो त्यावेळी दुसरा त्याला विरोध करतो. क्रेडिट त्याला क्रेडिट मिळतं ना. आणि इथं 50% इथं अडलेले आहेत. 50% ती रेंज पण मोठी आहे. 50% इथं अडलेले आहेत. आणि मग जेव्हा आम्ही कॉमन मिटिंग घेतो त्यात जेव्हा माझ्या लक्षात येतं की इथं अडलंय कुठं तर इथं आहे, तेव्हा मी कॉमन मिटिंग घेतो त्यांची. मग फेडरेशनच्या ऑफिसला बोलवतो किंवा मी त्यांच्या सोसायटीमध्ये जातो आणि मग ह्या गोष्टी समजून देतो की तुम्हाला एका व्यक्ती काम करते म्हणून तुम्हाला जर खुपत असेल तर तुम्ही काम करा ना. ते बरोबर. तुम्ही पुढाकार घ्या. आजच्या तारखेपासून तुम्ही अध्यक्ष व्हा आणि तुम्ही जबाबदारी घ्या आणि तुम्ही काम करा. एकदम बरोबर. कन्व्हेंटेड करून घ्या किंवा तुम्ही कोणीच करू नका, मीच करून तुम्हाला देतो. जेणेकरून सॉर्ट आउट होईल, पुढे होळी तरी पुढे जाईल. डुबणार तर नाही किंवा एका ठिकाणी थांबणार तर नाही. तुम्ही कन्व्हेंटेड हा महत्वाचा भाग आहे. बरोबर. तुम्ही त्याच्यावर फोकस देणं महत्वाचं आहे. माझ्या प्रयत्नाने मी सरळ तुम्हाला सांगतो की माझ्या प्रयत्नाने जवळपास 50% हाऊसिंग सोसायटी महाडमध्ये कन्व्हेंटेड झालेल्या आहेत. व्हेरी गुड. आणि ज्या जुन्या होत्या त्या 100% आहेत. त्यापैकी ज्या टेक्निकल अडचणीच्या आहेत, म्हणजे फॉरेनला आहेत, मालक इथे नाही आहेत आणि मग ते जागामध्ये कोण बघतच नाही आहेत. अर्धे हाऊसिंग सोसायटीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक बाहेरच आहेत. त्यांचे प्रॉब्लेम अडून आहेत. म्हणजे ते असे 4-5% हाऊसिंग सोसायट्या कन्व्हेंटेड पासून वंचित आहेत, ज्या जुन्या 20-30 वर्षापूर्वीच्या महाडमधलं सांगतो. असं आहे. आता त्यांना या गोष्टीमध्ये, या प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे काही मेहनत लागते ते खूप आहे. कारण ऐकून घेणारच कोण तिथं नाहीये. बरोबर. बऱ्याचशा इथं महिला मध्ये कामकाज आहे. ज्या ज्या रखडलेल्या आहेत कन्व्हेंटेडच्या त्यांचे पुरुष बाहेर आहेत कामधंद्यानिमित्त. या अशक्य गोष्टी आहेत. तर मला सांगा, रिडेव्हलपमेंट जे आहे, रिडेव्हलपमेंट डेव्हलपर कडून करून घेणं योग्य, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे करून घेणं योग्य, पीएमसी नेमून. पीएमसी तर मोस्टली आता नेमतातच सर्वजण, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडे करून घेणं योग्य. बिल्डर करतो तो, आपण नॉर्मली आता सध्या मिटिंग घेतात, डेव्हलपमेंट पीएमसी हे करतात आणि मग तो कोणत्या तरी बिल्डरला येतात फिजिबिलिटी रिपोर्ट आणि तो सांगतो की मी डीए करून बिल्डर करेल. किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करणं, स्वतःहून सोसायटी रिडेव्हलपमेंट करणं, हे चांगलं ऍडव्हान्टेजेबल कोणतं आहे, ऍडव्हान्टेज बेनिफिट कशामध्ये जास्त आहे. आणि आता जसं तुम्ही ह्या रिडेव्हलपमेंट जे आपण बिल्डर कडून करतो त्याच्या जो प्रॉब्लेम येतो, त्याचा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सांगितल्या. तशा सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये कोणते अडथळे आहेत आणि ते अडथळे पार करण्यासाठी शासन कुठपर्यंत सेल्फ डेव्हलपमेंटला प्रोत्साहित करतंय असं तुम्हाला वाटतंय, आणि एक साधारणपणे सेल्फ डेव्हलपमेंट बेनिफिशियल आहे की नाही याविषयी फेडरेशनचं काय मत आहे? खरं तर तुमचे दोन्ही प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. जेव्हा रिडेव्हलपमेंटला सोसायटी येते त्यावेळी स्वयं पुनर्विकास करणं ही शासनाचं उद्दिष्ट आहे. आता त्याच्या शासनाचं उद्दिष्ट असण्यामागचा हेतू प्रामाणिक आहे, सरळ आहे. तो असा आहे की तुम्ही आजच्या तारखेला 1 BHK मध्ये किंवा छोट्या फ्लॅटमध्ये राहताय, कालांतराने 10-20 वर्षानंतर तुम्हाला तुमची फॅमिली वाढलेली असते, त्यावेळी तुमची अपेक्षा असते की याच्यापेक्षा जरा मोठा फ्लॅट असावा. इथंच खऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि इथून स्वयं पुनर्विकास हा कन्सेप्ट आला. तर त्याच्यावरती तुम्ही भर दिला सोसायटीने की स्वतः पुनर्विकास स्वतः करायचा, तर ते सहज शक्य आहे आणि खूप चांगलं आहे. फक्त शासनाने फक्त JR काढलाय स्वयं पुनर्विकासाचा आणि तिथं सोडून दिले हाऊसिंग सोसायट्यांना. लक्षात घ्या, त्याचं कारण असं आहे, मी त्या विरोधात का बोलतो, एकतर चांगली पॉझिटिव्ह गोष्ट केलेली आहे, चांगला कायदा तयार केलेला आहे, पण त्याच्या पुढे तुम्हाला त्या हाऊसिंग सोसायटीला सपोर्ट काय दिलात तुम्ही? तर नाही दिला. तुम्ही कुठल्याही बँकेची अपॉइंटमेंट केली नाहीये, म्हणजे फायनान्ससाठी. सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, म्हणजे एखादा छोटासा प्रोजेक्ट 20 फ्लॅटचा प्रोजेक्ट सुद्धा तुम्हाला 1.5 कोटीपर्यंत घेऊन ठेवतो. बरोबर. त्या सगळ्या मान्यता घेण्यासाठी, त्याच्या सगळ्या पूर्तता करण्यासाठी, प्लॅन मंजुरी, बाकी सगळ्या जिल्ह्याच्या मंजुरी घेण्यासाठी कोण जाणार पुढे? त्याची काय प्रोविजन आहे का? किंवा तुम्ही रिडेव्हलपमेंटला काढलीत तर मग ह्या गोष्टी सगळ्या माफ करू.
ज्या गोष्टी किचकट आहे, जे बिल्डर करतात, म्हणजे सगळ्या परवानग्या, शासकीय सगळ्या परवानग्या घेणे हाऊसिंग सोसायटीच्या कामाच्या गोष्टी नाहीत, म्हणजे शक्य नाही त्या. म्हणजे तिराईत माणूस अपॉइंटमेंट केल्याशिवाय मोस्टली पीएमसी ह्या गोष्टी हाऊसिंग सोसायटीकडे नॉलेज नाहीये, त्यांचा तो बिझनेस नाहीये किंवा लिगल ऍडवायझर तुम्हाला सोसायटी करावाच लागतो. मग त्याची प्रोविजन काय आहे का, काहीच नाहीये. ती करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे माझं एवढंच म्हणणं, हे कोणी लोक करू शकतात, लोकल लोक करू शकतात, त्या परवानग्या घेऊ शकतात काही अपॉइंटमेंट केल्यानंतर. पण तुम्हाला फायनान्स करायला कंपनी कुठला आहे? कोणच नाहीये. फायनान्स कंपनी कोणच नाहीये. नॅशनल बँकेच पण कोणीच नाही करत. जिल्हा बँके पण कोणीच करत नाही. जिल्हा बँकेमध्ये खाती असतात तुमच्या लोकांची, म्हणजे सोसायटी. मी तर अजून तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इथं काय आहे, रिडेव्हलपमेंटला बँकेला फायनान्स करायला सोपं आहे. सांगतो, हाऊसिंग सोसायटीच्या किंवा एखाद्या बिल्डरनी बांधलेल्या बिल्डिंग मध्ये एखादा फ्लॅट साठी कर्ज करणं हे कठीण आहे. कारण मी महाड तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या बघितलेल्या ज्या बँका आहेत, ज्या बँकेनी अटॅचमेंट घेतली फ्लॅटची, ती रिसेट किंवा हे झाल्यासाठी ऑप्शनसाठी त्या झालेल्या नाहीयेत, त्या अडकून पडल्यात. त्यांना सेल करताच येत नाही, त्याचा लिलाव लावताच येत नाही, अनेक गोष्टीची अडचणी आहेत. पण इथे तुम्हाला काय होतं, जेव्हा सोसायटी रिडेव्हलपला जाते तेव्हा खालची जागा त्यांच्या सोसायटीची मालकीची आहे, वरची बिल्डिंग अख्खी सोसायटीची मालकीची आहे. तुम्हाला जर त्याचं रिपेमेंट आलं नाही, जप्ती घेऊ शकता, अख्खा कब्जा घेऊ शकते. अख्खा कब्जा. तुम्हाला 2-3 हप्ते जरी थकले तरी अख्खा कब्जा घेण्यासाठी तुम्ही ऑर्डर करू शकता. इथं तुम्ही बँक सगळ्या दृष्टीने सेफ्टी आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बिल्डरला जेव्हा फायनान्स करतात अशा बँका, तेव्हा ते एकाला त्याच्या कंपनीला करतात. इथं तर अख्ख्या सोसायटी सर्वांचे डॉक्युमेंट असतील इथं. म्हणजे बँकेच्या दृष्टीने सेफ्टी लोन, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी बेस्ट आहे. खूप चांगलं लोन. मी तर म्हणतो पतसंस्था आहे, काही पतसंस्था, पण त्यांची कर्ज देण्याची मर्यादा आहे, ती नाही ना काढू शकत. कारण पतसंस्था पण याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकतात, पण बँका घेत नाहीत. कोणत्या अशा सोसायट्या गेल्यात इथपर्यंत तुमच्या फेडरेशनच्या माध्यमातून, कुठपर्यंत किंवा सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही या बँकेच्या समोर बसलोय, किंवा तुम्ही प्रस्ताव दिलाय आणि मग ते कुठपर्यंत असं आलं? आता जिल्हा बँकेकडे पण आपण अप्रोच झालो होतो. आता जिल्हा बँकेच्या मेन ब्रांच पर्यंत आपण पोहोचलो नाहीये. कारण त्या दृष्टीने आपण तयारीच केली नव्हती. जेव्हा ब्रांच लेवलला मी विचारलं की तर ते अशा पद्धतीने आम्हाला काही जीआर नाहीये किंवा काही आदेशच नाहीये, तर त्यामुळे आम्ही काही त्याच्यात रिडेव्हलपमेंटला तुम्हाला सपोर्ट करू शकत नाही. पण जर का शासनाने आदेश दिले की तुम्हाला हाऊसिंग सोसायटी जर अप्रोच झाली रिडेव्हलपमेंटला, तर तुम्हाला आणि तुम्हालाच कर्ज द्यायचं आहे. जसं शेतीसाठी कर्ज देण्याच्या बँका मॅन्डेटरी केलं तर बेस्ट होईल. यस. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या शासनाच्या हातात आहेत. आणि हाऊसिंग सोसायटीतले सगळे मेंबर्स अतिशय प्रामाणिक, पूर्णपणे तुमचं प्रीमियम भरण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. सर, आणि सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला मोठी जागाही मिळते. तुम्ही 1 BHK मध्ये तुम्ही 2 BHK मध्ये जाऊ शकतात. बरोबर आहे. मोठ्या कार्पेट एरिया मध्ये जाऊ शकतात. हे विन विन कंडिशन आहे सोसायटी मेंबरसाठी सुद्धा आणि बँकेसाठी सुद्धा. म्हणजे सोसायटी मेंबरला सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर मोठी जागा मिळेल आणि बँकेला इझिली ते कर्ज फेड पण होईल. तरी कोणाला पण आपल्या घरावर कोणतंही आर्थिक संकट येऊ नये किंवा बँकेची कब्जा येऊ नये असं कधीच वाटत नाही. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये कंडिशन पहिली एकच आहे की ती जागा तुमच्या नावाने आहे का. बरोबर आहे. मग लोन द्यायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. बरोबर आहे. तो फ्लॅट ओनर जिथं राहतोय तो कुठेतरी जॉब किंवा त्याचं उत्पन्न काहीतरी काहीतरी डाऊन पेमेंट भरलेलं असेल ना त्यांनी एक. आणि समजा 20 लोकांपैकी 1-2 मेंबर्स डिफॉल्टर आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, तेवढं कर्ज देऊ शकत नाही. म्हणजे 5 लाखाचं कर्ज ह्या व्यक्तीला मंजूर होऊ शकत नाही. पण कॉमन विचार करा ना तुम्ही. कॉमन ते होऊ शकतं. त्या 20 पैकी 5 कोटी रुपये कर्ज घेण्याची कॅपॅसिटी असणार पण एखादा सदस्य असणारच. नक्कीच, एकदम नक्कीच. तुम्ही त्याचा विचार करा. एका सोसायटीवर मर्सिडीजवाला पण असतो आणि मारुतीवाला पण असतो. बरोबर आहे. अजून सायकलवाला पण आहे. पण मग तुम्ही त्या सायकलवाल्याचा विचार न करता कॉमन विचार केलात आणि लोन प्रोव्हाइड केलं तर सेल्फ डेव्हलपमेंट जास्त प्रमाणात चालेल. म्हणजे एकीचे आर्थिक बळ बोलू शकतो आपण. तेच तर कोऑपरेटिव्ह मध्ये आहे ना. कोऑपरेटिव्हचा बेसच तो आहे. तुम्ही एकत्र या तर तुमचं भलं होईल. सामूहिक हित
सार्वजनिक हित हे त्याच्यात आहे, आणि सार्वजनिक हितासाठी तुमच्या माझ्यासारख्यांनी जर पुढाकार घेतला नाही तर ते अशक्य आहे. सर, जसं आपण सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोललात की खूप फायदेशीर आहे ही गोष्ट, आणि त्यांना फायनान्स देण्यासाठी जिल्हा बँकेने पुढे यावं किंवा काही कोऑपरेटिव्ह बँक्स असतील किंवा नॅशनलाइज बँक असतील यांनी पुढे यावं, यासाठी शासनाने आदेशित करावं त्यांना. बरोबर. यासाठी फेडरेशनने शासनासोबत काही पत्रव्यवहार केला आहे का किंवा कोणता प्रस्ताव पाठवला आहे का? नाही, तसं काही वेळ आली नाहीये. करणार आहेत का? करायला पाहिजेच. कारण त्यांना पण कळवणारा पाहिजे ना कोणतरी. कसं आहे की जेव्हा ह्या गोष्टीचं चर्चा होते, आता तुमच्यासारखी व्यक्ती इथं आली आणि ती चर्चा झाली, तो विषय छेडला, त्या विषयातून ती संकल्पना निर्माण झाली की अशा पद्धतीने आदेश करण्यासाठीचे पत्रव्यवहार शासनाकडे करावेत. येस. आम्ही येणाऱ्या आठवड्यातच आमच्या फेडरेशनची मीटिंग कॉल करून त्या पद्धतीचा ठराव सबमिट करून तसा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सबमिट करूच, आणि त्याचं एक कॉपी तुमच्यापर्यंत पोचवू. नक्कीच रामेची नक्की बातमी करू, म्हणजे प्रसिद्धी देऊ जास्तीत जास्त, जेणेकरून जनतेला माहिती पडेल. नाही, नुसतं प्रसिद्धी नाही की ती जी गोष्ट आहे ती प्रवृत्त केली तुम्ही फेडरेशनला की तुम्ही ही गोष्ट करू शकता, केली नाहीत का केली नाहीत, आतापर्यंत का केली नाहीत ते आता तुम्ही करा. ही तुमच्या माध्यमातून आलेली गोष्ट आमच्या पत्रकारांचं काम देण्याचा प्रश्न उपस्थित करणार आणि विचारणं तुम्ही का करत नाही. बरोबर आहे. कारण फेडरेशन ही सर खूप मोठी ताकद आहे, एक हाऊसिंग सोसायटी खूप मोठी ताकद असेल, त्या ताकदीची महाशक्ती तुम्ही आहात. त्याच्यामुळे ह्या हाऊसिंग सोसायटी तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी पण आज 200 किलोमीटर प्रवास करून इथं काम असतं, काही तुमच्याकडे अपेक्षा आहेत, आणि ह्या अपेक्षा पूर्ण काही ताकद आणि शासनाला झुकवायची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. ते काम करून घेण्याची एक छोटी छोटी सोसायटी जाऊ शकत नाही तिकडे. एक तुमच्यासारखी पॅरेंट बॉडी जी असते ना, ती फेडरेशन जाऊ शकते. हे सत्य परिस्थिती आहे, म्हणून तर आम्ही तुमच्यासोबत बसलो ना. सर, माझा शेवटचा एक प्रश्न की आपण प्रशिक्षणाविषयी बोललो, ट्रेनिंग विषयी बोललो, खूप साऱ्या फेडरेशनच्या कामकाजाविषयी बोललो, पुनर्विकासाविषयी बोललो, स्वयं पुनर्विकासाविषयी बोललो. तर ह्या एकंदरीत पुनर्विकासाचा जो आपण आणि गृहनिर्माण सोसायटी संदर्भात आपण चर्चा केली, इथून पुढे फेडरेशन या संदर्भातले अवेअरनेस करण्यासाठी कोणत्या प्रकारची म्हणजे त्यांची योजना आहे का की ह्या ज्या सोसायट्या आहेत त्यांना त्यांचं अवेअरनेस करणं? कारण की आज ज्या सोसायट्या 10 वर्षाच्या बाळ आहेत किंवा 5 वर्षाचे बाळ आहेत, ते कधी ना कधी 30 वर्षाचे होतील, 25च्या होतील, काहीतरी धोकादायक होतील, आणि काहीतरी C1, C3, C2, C1 कॅटेगरीमध्ये येतील. तर त्यासाठी जसं तुम्ही एक सिंकिंग फंड जसं सांगितलं, अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, मुद्दे आहेत. तर ते मुद्दे पोहोचवण्यासाठी फेडरेशन येणाऱ्या काळामध्ये जनजागृती उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक आहे का, आणि उत्सुक असेल तर ते कशा प्रकारे राबवण्यात येतील, आणि त्यासाठी ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे अप्रोच कशा प्रकारे करावं, थोडंसं सांगा. आता फेडरेशनचं एक उद्दिष्टच आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक प्रतिनिधी असेल फेडरेशनचा पदाधिकारी म्हणून, आणि तो त्या विभागातला फेडरेशन तर्फे त्या विभागाचा अध्यक्ष फेडरेशनचा म्हणून तो काम करेल, की जेणेकरून त्याला एखादं पद मिळालं किंवा त्याला अधिकार मिळाला किंवा त्याला जबाबदारी फिक्स झाली, याची जबाबदारी इतकीच आहे तिथल्या प्रतिनिधीची आणि आमच्या दृष्टीने की त्यांनी त्यांच्या विभागातल्या जेवढ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्या सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांना प्रशिक्षित करावं. मुळात त्यांनी पहिल्यांदा स्वतः प्रशिक्षित व्हावं. फेडरेशन म्हणजे त्याला प्रशिक्षण देईल, प्रशिक्षण देणार. ओके. आणि कोणत्याही मानधनाशिवाय आमची अट तिथे आहे, ऐच्छिक कार्य आहे ते, हे ऐच्छिक आहे. तुम्हाला करायचे असेल त्यातनं आतून आवड असते ती. बरोबर, तुम्ही करतात. आवड आतून असली तर तुम्हाला सवड मिळते. बरोबर. आणि जर आतून फक्त पैसे मिळवायचे असतील तर ते काम करू नका. बरोबर. तुम्ही स्वतःच्या जेव्हा प्रामाणिकपणे स्वतःसाठी स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःकडे जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे, ना की तुमच्या घरीपर्यंत लोक यायला पाहिजेत, अपेक्षित नाही आहे. तर आम्ही त्या ठिकाणी त्या हाऊसिंग सोसायटी, एक जरी हाऊसिंग सोसायटी कुठली मला फोन करतात, अगदी रात्री 10 वाजता 11 वाजता जरी फोन करतात, आमची मीटिंग चालू आहे, हा वादाचा विषय चालू आहे, शक्य जर जवळ असेल तर मी स्वतः मीटिंगला जातो रात्री. ओके. अजूनही मी हे काम 30 वर्षापूर्वी केलेलं आहे, सुरू केले. महाडमध्ये 30 वर्षापूर्वी हाऊसिंग सोसायट्या रजिस्ट्रेशनचं खूप अलबेल काम होतं. म्हणजे काय होतं की लोकांना भीती होती की ऑडिट ह्या विषयावरतीच लोक घाबरायचे की हाऊसिंग सोसायटी एकदा नोंदणीकृत झाली
की तुम्हाला दरवर्षी ऑडिट करायला लागतं आणि मग ते ऑडिटर शासनाचे ऑडिटर असतात ते खूप त्रासदायक होतं, ही एक भीती त्यांच्या मनात होती. पण जेव्हा त्यांच्या मीटिंगमध्ये मी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करायला लागलो की ही तुमची सोसायटी रजिस्ट्रेशन का असावी, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे जागा तुमच्या नावाने होईल. एवढंच मी सांगायचो त्यांना की जागा ही तुमच्या नावाने होईल. त्यावेळी लोक विरोध करायची, जागा आमच्या नावाने होणारच नाही म्हणे, आम्ही तर फ्लॅट घेतलेला आहे. तर ती कशी होईल ही कायद्याच्या दृष्टीने समजून सांगायची वेळ यायची, कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे ती दाखवायची वेळ यायची, पुस्तक घेऊन जायची वेळ यायची. आणि त्यावेळी त्याला ते पटायचं आणि त्यावेळी त्या रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत 30 वर्षापूर्वीच्या, बरोबर. आणि अशा पद्धतीने काम करत आजही आहे आणि उद्यापासून सुद्धा मी तुमच्या मदत घेऊन काम ते करणार आहे. आणि याच्यासाठी तुमची मदत मी जास्त घेईन, कदाचित माझा त्रास होईल तुम्हाला. नाही, उलटा मी तुम्हाला त्रास देईल, तुम्ही करून घ्या आमच्याकडून. तुम्ही बोलताल की मला मी अजगर पाळला म्हणून गळेमध्ये. नाही, पनवेल हा खूप मोठा एरिया आहे आणि तसं बघितलं तर मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की तुम्हाला आर्थिक फेडरेशनला काहीतरी इन्कम पाहिजे ना थोडाफार, तर पनवेल हा सिटी असे आहे की तुम्हाला फेडरेशनला वर्गणी पण काही सोसायट्या देऊ शकतील की ज्याच्यातून तुम्ही हे मोठ्या पद्धतीने काम करू शकता. पण तरी पण हे ऐच्छिक कार्य असल्यामुळे ते आपण जर आवड असेल तर सवड मिळते. आता कसं आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यात गोष्ट की मी एक ट्रेनर आहे, एखाद्या पर्टिक्युलर विषयाचं एकदम बारकावे तुम्हाला देऊ शकतो. एकदा दिले मी, दोनदा दिले, तर तिसऱ्या वेळी ऐकण्याची मानसिकता थोडी कमी होते. कोण येणार आहे, पाटील ना, ओके त्यांचं लेक्चर ऐकलंय, मग लेक्चरर चेंज करावा लागतो. ओके, इथं तुम्हाला बदल करावा लागतो. तुम्हाला वेगळा व्यक्ती तुमच्या समोर उभी राहिली ना की त्याची ऐकण्याची अजून वाढते, क्षमता वाढते किंवा आवड वाढते. किंवा हा आता राजाराम पाटील नाही, आता दुसरा माणूस आहे, ते सुद्धा तेच सांगणार आहे, पण त्याच्यात बदल झाल्याशिवाय लोकांना बदल अपेक्षित आहे. कोणतरी दुसरा माणूस येतोय आणि सांगतोय, त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. आणि तो जर बदल पाहिजे असेल तर ट्रेनिंग देणारे जी लोक आहेत ते त्यांच्या दृष्टीने प्रोफेशनल आहेत. बरोबर, सगळेच तुमच्या माझ्यासारखे नाही आहेत ना. आज तुम्ही एवढ्या लांब स्वतःच्या खर्चाने आलात, सगळेच तेवढे नाहीत लोक करू शकत. म्हणजे मग त्याच्यासाठी मानधन आलं. बरोबर, मग मानधनावरती काही ट्रेनर बोलवणं अपेक्षित असतं. एखादा मोठा कार्यक्रम आला, तुम्ही जसं मगाशी उदाहरण दिलं, दिवसभर तिथे बसलेत लोक, मिळालं काय तर जेवण दुपारचं, ते अपेक्षित नाही आहे. तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे, तुमच्या कामाचा, तुमचं काम आहे, ही तुमचीच जबाबदारी आहे, ही तुम्हालाच पूर्ण करायची आहे. ह्याचं ठाम त्यांच्यावर बिंबवणं ही गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने उतरून काम कराल ना, त्यावेळी तुम्हाला, आज मी जे काही कुठल्या हाऊसिंग सोसायटीत गेलो तर प्रत्येक हाऊसिंग सोसायटी ज्या पद्धतीने मला ट्रीटमेंट देते ती उत्तम आहे, खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. म्हणजे तिथं मान सन्मान जो मिळतो तो पैशात नाही ना, मस्त आहे. थोडक्यामध्ये संस्था, गृहनिर्माण संस्थेचं कामकाज हे कुठल्याही प्रकारचं असं रॉकेट सायन्स नाहीये. कोणीही सामान्य व्यक्ती करू शकतो, फक्त त्याला आवड पाहिजे. पुनर्विकास ही कोणती मोठी गोष्ट नाही, ज्याचा खूप मोठा असा अजगर बनवून ठेवला ह्या लोकांनी. सेल्फ पुनर्विकास तर त्याच्यामुळे सोपं आहे, फक्त तिथं प्रशासनाची, शासनाने थोडं मदत केली फायनान्सची तर ते चांगल्या उत्तम प्रकारे लोक करू शकतात. कदाचित शासनाचं त्याच्यामध्ये बिल्डर लॉबीला सपोर्ट करणं असावं, कारण की आता शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी ते पण खूप सारे बिल्डर्स आहेत किंवा स्लिपिंग बॅटर आहेत, त्याच्यामुळे काय असावं म्हणून सेल्फ डेव्हलपमेंटला पाहिजे तसं पुश करताना शासन दिसत नाहीये. परंतु जर फायनान्सचा विषय तिथं घेतला, फायनान्स बॅकअप दिलं, जसं आपण म्हणलात मगाशी मुलाखतीमध्ये की त्यांना आदेशित केलं जिल्हा बँकेंना, पतपेढ्यांना की तुम्ही द्यायचंच आहे, नॅशनल बँकेना दिलं तर त्याचा खूप सारा इम्पॅक्ट, खूप सारा परिणाम, सकारात्मक परिणाम जो आहे तो सेल्फ डेव्हलपमेंटला मिळू शकतो, सपोर्ट मिळू शकतो. तर सर खूप खूप धन्यवाद पाटील साहेब की आम्ही पुन्हा सांगतोय की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला आणि अशाच प्रकारे आपण फेडरेशनचं काम जे करत आला आहात इथून पुढे पण करत राहावा. त्याच्यानंतर येणाऱ्या दिवसांमध्ये सोसायट्यांना जे काही प्रशिक्षण ट्रेनिंग लागेल त्यासाठी आपण जसं सांगितलंच आहे की यू आर ऑलवेज अवेलेबल, त्यांनी कॉन्टॅक्ट तुम्हाला करावा. आम्ही पण तुमच्या अनुमतीने तुमच्या ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही पब्लिश करू या मुलाखतीच्या दरम्यान, तर लोक तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करतील. आणि आमचं असं मत आहे की तुमच्यासारखे अजून 100 राजाराम पाटील जन्माला येऊ दे, जन्माला म्हणजे तयार होऊ दे, जे प्रशिक्षण आपण ट्रेनिंग द्यावं त्यांना, आणि म्हणजे सर्वीकडे तुमची धावपळ होऊ नये असे 100 राजाराम पाटील जर रायगड जिल्ह्यामध्ये फिरले
तर ते कदाचित गृहनिर्माण संस्थांना एक खूप मोठा नॉलेजेबल सपोर्ट मिळेल असं मला वाटतं. तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, जसं आता राजन पाटील साहेबांसोबत आपण जी मुलाखत केलेली आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला खूप साऱ्या तुमच्या गृहनिर्माण संस्था ज्या आहेत, त्या सोसायटीज आहेत, त्याच्या म्हणजे त्याचं कामकाज, त्याच प्रकारे कन्व्हेन्स डीड आणि भविष्यामध्ये येणारा पुनर्विकास ह्याच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात राजाराम पाटील साहेबांनी फेडरेशनच्या माध्यमातून जी आहे ती माहिती दिलेली आहे. तर माझं मत आहे असं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर अडथळे वाटत असतील तर आम्ही जो नंबर पब्लिश करत आहोत राजाराम पाटील साहेबांच्या ऑफिसचा किंवा त्यांचा व्यक्तिगत जर त्यांनी अलाव केलं तर नक्की तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला त्याच्या पलीकडे जरी होऊ शकणार तर नक्की पालिका प्रशासनाच्या संपर्कात राहावा. आम्हीही तुम्हाला ह्या बाबतीमध्ये नक्की आम्ही तुम्हाला नॉलेजेबल सपोर्ट देऊ आणि तुम्हाला जे काही अडथळे असतील स्थानिक पातळीवरती ते दूर करण्यासाठी मदत करू. धन्यवाद.